गुड मॉर्निंग. उठा. कसं वाटतंय? थंड वाटतंय, झोपूशी वाटते. तर मित्रांनो, अलिबागमध्ये आम्हाला आमचे फोटोग्राफर मित्र भेटले, जय. सो कधी आलात तुम्ही ह्या साईडला तर जयला नक्की कॉन्टॅक्ट करा. प्री वेडिंग करायचं असेल तर जयला कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, फायनली आता दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आम्ही आता इथून चाललो आहोत मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी. तर रेडी? येस. चला तर डे 2 सुरू झालेलं आहे आणि आता आम्ही नाश्ता करण्यासाठी मुरुड बीचच्या समोरच आलेलो आहोत एका काकांकडे. सो तिकडे आम्ही बुर्जीपाव खाणार आहोत. सो लेट्स सी कशी काय बुर्जीपाव आहे ते. मुरुड बीच हे जरा छान केलं आहे, थोडंसा टुरिस्ट अट्रॅक्शन. मुरुड बीचच्या समोरच साई मल्हार स्नॅक्स कॉर्नर आहे, तिकडे आम्ही नाश्ता करतोय. काकी आमच्यासाठी काय करतात? बुर्जी. कोण आई आहे का पप्पा? आम्ही ब्लॉगर आहोत. तर मित्रांनो, नाश्त्यामध्ये खातोय बुर्जी पाव. मला सोडून चाललेला. नाही ग बाबा, तुला सोडून कुठे. तर पोटभर नाश्ता करून आता आम्ही चाललो आहोत मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी. सो चला. मच्छी मार्केट. सो आता आम्हाला 10 मिनिट्स आहे मुरुड जंजिराला पोचायला. इथून कसं जाणार? आणि ते तिथून जाते ते तिकीट काढून. हा काय? तर मित्रांनो, आम्ही मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आता चाललो आहोत आणि इकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक राजपुरी गावातून सुद्धा एक होडी जाते आणि आम्ही हे कुठे आलो? आपण मोटर बोट साईडला आलेलो आहोत. तिथून तुम्हाला डायरेक्ट मोटरवाल्या बोट जाते, ज्या की 10 ते 15 मिनिटात जातात. मुरुड ते जंजिरा पर एका तिकीटचं दर मोठ्यांसाठी 100 रुपये आणि लहानांसाठी 50 रुपये. कावगल निकिता. सो निकिताला ही टोपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर कावगलवाली टोपी बरी वाटते का ही साधीवाली टोपी कशी वाटते? 100. सो आम्ही आता तिकीट काढलेले आहेत आणि चाललोय बोटवर बसायला. निकितासाठी आम्ही ही मोटर बोटने चाललो, नाहीतर मला ती असे ना पडदा असतो तो त्याला राजापुरी बोट असं म्हणतात, कारण ते राजापुरी गाव आहे. बोट. हां, त्या गावातल्या बोटी म्हणून राजापुरी बोट असं त्याला म्हणतात. पण आम्ही विचार केला तर ह्या साईडला आलोच आहे, तर ह्या बोटने जाऊया. मला हात द्या. बापरे, एवढ्यात उन्हात कोण बसणार वरती? उन्हात नको बसायला एवढं वरती. घाबरली. बोटवरून त्या बोटला ट्रान्सफर करतायत लोकांना. तिकडे उभा राहा, मला हात दे.
संध्याकाळपर्यंत झोप. सचिन, आपल्या बोटचं नाव काय सचिन? पुष्पा. 2 तिकीट. किती रुपये? 25 रुपये. चलो. यो हे गोड पाणीचा तलाव. तलाव तो. गोड पाण्याचा तलाव. त्या काळातले इंजिनियर एवढे भारी होते, काय कन्स्ट्रक्शन केलंय. हा हा. की हा किल्ला कोणाला काबीज करता आला नाही, शिवाजी महाराजांना पण नाही, संभाजीराजांना पण नाही. सो हा खूप असा युनिक किल्ला आहे. गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचं नाव आहे. बिकॉज ह्या किल्ल्याच्या आजूबाजूला सगळं खारं पाणी आहे, सी वॉटर, पण मधोमध जी वेल आहे ती गोड पाण्याची आहे. वेल नाही म्हणता येणार, काय लेक आहे, लेक. हां, गोड पाण्याची लेक आहे. आणि ती एवढी मोठी आहे की ऑलमोस्ट दोन बोट्स वगैरे त्यात आरामात सेल करू शकतील. सो खूप युनिक किल्ला वाटतोय हा. आणि कन्स्ट्रक्शन पण खूप जुनं आहे, पण तरी अजिबात असं लिकेज किंवा काइंड ऑफ बोलतो ना, त्यांनी एवढं भारी बनवलंय. त्याचे स्ट्रॉंग फाउंडेशन आहे, इंटरलॉक सिस्टमचे लॉक्स आहे तिकडे. तर मित्रांनो, मुरुड जंजिरा किल्ला पाहून मुरुड-जंजिरा किल्ला पाहून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतोय. 12-12:30 वाजल्यात. सो लेट्स सी. आता आम्ही जाणार आहोत अगरदांड्या जेट्टीवर. सो तिकडून आम्हाला पुढे करत गुहागरला पोचायचं आहे. तर आम्ही गुहागरला पोचू की नाही माहीत नाही. सो लेट्स सी. कोस्टल रोडने पण दिसतो. कोस्टल रोडने दिसतो. येस. आणि इकडे यांचे गाव आहे, खूप छान वस्ती आहे. आणि हा एवढा भारी किल्ला, इथून कडक व्ह्यू दिसतो. हो, राजापुरी गाव आहे हे खाली. हाच रोड तुम्हाला कनेक्ट करतो अगरदांड्या जेट्टीला. तिकडून आपण ती जेट्टी पकडून आपली कार त्याच्यात टाकून जाणार आहोत दिघीला. सो जेव्हा राजापुरीमध्ये एंटर करतो तेव्हा तुम्हाला 20 रुपयाची पावती, पार्किंग म्हणून आय गेस, पार्किंग नाही, सॉरी, पार्किंग नाही, गाव एंट्री, ग्रामपंचायतीचे पैसे करून हे एंट्री असते. राजपुरी हे मस्जिद आहे. येस. हे कोळीवाड्यातली गावं खूप अशी मंदिर आहे. ह्या गावात एंटर करायचे आणि बाजू की लक 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 लक. माका पाणीच पाणी. ते काय लक 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 चमकतोय. इसके माका वॉटर इच वॉटर. तर मित्रांनो, आता आम्ही आगरदांडा जेट्टीजवळ आलो. इकडे हे म्हणतात की 2 बोट आहेत तुम्हाला जाण्यासाठी. तर आत्ता आम्ही आलो आहोत 1 वाजता. सो 1ची एक आहे आणि एक आहे 2:30ची. आणि बाकी जेट्टीचे टायमिंग आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. आगरदांडा दिघी हा आहे मॅप. तो अजून मला वाटतं 5 ते 10 मिनटं आहेत. तर आता आम्ही जेट्टीमध्ये कार टाकणार आणि मग इथून आगरदांड्याला जाणार. फेरीचे रेट. तर मित्रांनो, आपली टाटा टियागो पहिल्यांदा फेरीमध्ये जाऊन इकडे जाणार आहे दिघीला.
जेट्टी उतरा जाय मित्रांनो विथ कार आमच्या दोघांचे 185 रुपीज झालेले आहेत. आगर दांडा दिगी आगर दांडा. हे बघा जेट्टीच्या टायमिंग. जर कोणाला यायचं असेल किंवा जायचं असेल यायचं जायचं असेल तर तुम्ही टायमिंग लक्षात ठेवा. आणि फायनली आम्ही दिघीला पोहोचलेलो आहोत. मी गाडी बघायची. तर मित्रांनो आता आम्ही गुहागरच्या दिशेने चाललो आहोत. आज आमचं गुहागरमध्ये स्टे आहे. तर आत्ता 2 वाजलेले आहेत आणि जेवणाची वेळ झाली म्हणून आम्ही काळ भैरवनाथ खानावळमध्ये जेवायला आलो. बघूया कसं जेवण आहे यांच्याकडे. आज आम्ही जेवतो आहे बांगडा थाळी. त्याने फुल चाटून पुसून जेवलेली आहे. माय फेवरेट उकडीचे मोदक. मित्रांनो कधी विळासला आलास दिघीवरून तर काळ भैरव खानावळला नक्की विजिट करा. खूप छान जेवण असतं आणि याची सर्व्हिस पण खूप छान आहे. काय तुमचं नाव दादा? प्रकाश दादांना नक्की भेटा. खूप छान सर्व्हिस आहे. तर मित्रांनो आता थोडा वेळ निकिता गाडी चालवणार आहे. किती भारी वाटते मला. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तसं नाही करेक्ट ना. थोडा वेळ निकिता गाडी चालवते. किती भारी वाटते. हे भीती किती वाटणार. तर पण कमी करायची नसते का जास्त. आता चढ उतरायला कमांडर. चिखलव गावामध्ये सार्थककडे आम्ही लिंबू सोडा पितोय. तर तुम्ही कधी इकडे आलात तर सार्थककडून लिंबू सरबत नक्की प्या. सो मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत श्रीवर्धनला. श्रीवर्धन बीच पाहण्यासाठी. ऐसे चलके चलके जाओगे तो सामने बीच है. थोड़ा भी धूप है इसलिए थोड़ा सा ताप रहा है. सो हा है श्रीवर्धन बीच. खूपच क्लीन आहे. श्रीवर्धन बीच खूपच सुंदर क्लीन आहे. तुम्ही जर आय गेस इव्हिनिंगला आलात तर खूपच छान बसायला. आता ॲक्च्युली दुपारचे 3:30 झालेले आहेत. 3:30-4 त्याच्यामुळे सूर्य एकदम डोक्यावर आहे. नाईस बीच. खूप आतापर्यंतचा मेंटेन्ड बीच आहे हा बघितलेला मी. ऐरू कुठू हळूहळू हळू. मित्रांनो आता आम्ही श्रीवर्धन वरून हरिहरेश्वरला चाललो आहोत. सो चला.
मित्रांनो आता आम्ही हरिहरेश्वरला पोचलो आहोत. 4:30 वाजलेले आहेत आणि इथून आम्ही विचार करतो अर्धा ते पाऊण तासात पटापट दर्शन घेणार. आणि एक पॉईंट आहे जो मला माहिती आहे, तो मी निकिताला दाखवणार आणि आम्ही इथून निघणार. लाईट खूप हार्श. तर मित्रांनो आता आम्ही प्रदक्षिणावाल्या मार्गावर चाललो आहोत की त्याला एक पॉईंट दाखवायचा आहे. सो बघूया कसा दिसतोय तो पॉईंट आणि निकिताला तो पॉईंट आवडतोय की नाही. असे जिने चढत 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 आम्ही त्या पॉईंटपर्यंत जाणार आहोत. असं मी देखो समुद्र ही समुद्र. बिल्डिंगचं मंदिराचं थोडं काम चालू आहे. ट्रेक करत करत आम्ही वरती आलो. तो निकिता की सासे फुलने लगी. And this is the point. Here. सो हरिहरेश्वर वरून आम्ही आता कुठे चाललो? आता आपण चाललोय बागा मंडला असं नावाचं ते जेट्टी आहे. सो तिकडे जाणार. तिकडून आपण वेसावी जेट्टीला पोचणार. आणि हां उधर से हम लोग जाएंगे. परत अजून एक जेट्टी आहे. परत नाही 2 जेट्टी आहे. नाही बाबा दोपावेपर्यंत अजून एक जेट्टी आणि मग तिकडून गुहागर आहे. सो अजून 2 जेट्टी आपल्याला बदलायच्या. चला तर मग. क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत. धोनी, सेहवाग, सचिन, विराट. मित्रांनो 5:30 वाजायला 5 मिनिटं आहेत आणि 5 मिनिटामध्ये आम्हाला ही जेट्टी मिळते. चला समोर बघ नीट. लेफ्ट. मित्रांनो आम्ही खूपच लकी आहोत. 5:30ची जेट्टी होती आणि आम्ही 5:25ला पोचलो एकदम कट टू कट. आणि आत्ता आम्ही जेट्टीवरून सनसेट बघणार आहोत. सो खूपच कमाल आहे हे. थँक्यू युनिवर्स फॉर एव्हरीथिंग. पुढची जेट्टी किती वाजता? 10 वाजेपर्यंत असते गुहागरला जाण्यासाठी. एका साईडला सन आणि एका साईडला मून. आणि एका साईडला माझे मन. वाघमंडलवरून जेट्टी आमची निघाली. मित्रांनो जवळजवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही कुठे पोचलो? वेसावीला. खूपच सुखद प्रवास झालेला आहे आमचा. थँक्यू युनिवर्स फॉर एव्हरीथिंग. टाटा टियागो. सो आम्ही लाईक सगळे टिकमाक करत चाललो आहे. सगळे स्पॉट्स करत चाललो आहे. पण थोडासा उशीर होईल असं वाटतंय गुहागरला पोचायला. कारण आत्ताच आम्ही वेसावी जेट्टीवरून टुवर्ड्स गुहागर चाललो आहे. तर पहिलं आम्हाला लागणार आहे वेसावीतून दाभोळ फेरी. जवळजवळ मला वाटतं 1.5-2 तासाच्या डिस्टन्स आहे. 2 तासाचा डिस्टन्स आहे. सो त्याच्यानंतर तिकडून परत फेरी पकडायची आणि मग तिकडून गुहागर ऑलमोस्ट अर्धा तासावर आहे गेस. सो मग असं करत आम्हाला अजून 3.5 तास तरी जातील गुहागरला पोचायला. तोपर्यंत आय गेस रात्र होईल. 9-9:30 झालेले. सनसेट तर आपण जेट्टीवरच पाहिला. सो 9:30 झालेला. 9:30 पर्यंत आपण पोचू गुहागरला आय गेस. सो बघू असं आरामात जाऊ. जेट्टी चालू असतात असं म्हणतायत सगळे तोपर्यंत. सो लेट्स सी.
असं वाटतं की आपल्या आयुष्याच्या वळणावर आपण एकटेच असो असं नाही, आपल्याला कोण ना कोणतरी सोबती भेटतं आणि ही तर आमच्या सोबत नेहमीच असते. पण ते असल्यामुळे एक असं भरोसा वाटला की अरे आहे रस्ता आहे पुढे. सो तुम्ही चालत राहा, वाटेवर तुम्ही चालत राहा, कोण ना कोणतरी भेटणार आणि रस्ता तुम्हाला करेक्ट रस्ता दाखवेल. कधीच जा. खूपच सुमसाम रस्ते आहे आणि अजिबात बाजूला काहीच नाही आहे, म्हणजे असेल काहीतरी, गावं रात्र असतील. झाल्यामुळे काही दिसत नाही. कुठे आम्हाला थोडे 1-2 बाईक्स दिसायला लागले, पण मगासपासून तर काहीच दिसत नव्हतं. आम्हाला कळत नव्हतं की आम्ही राईट रस्त्यावर आहोत की नाही, पण फायनली आता आय गेस हा राईट रस्ता आहे. रोड ट्रिपची पण एक मज्जा असते. थोडं रात्र झाल्यावर एक वेगळी एन्झायटी येते की नक्की आपण राईट रस्त्यावर जातोय की नाही. काय कारण अनोळखी रस्ते असतात आणि हां. आपल्याला माहिती नाही ना, आणि कसं आता हे रात्रीचं सगळ्यात जंगल मधून चाललोय, हो. सो काही प्राण्यांची पण भीती असू शकते, पण टचवूड आतापर्यंत सगळं खूप भारी आहे आणि असंच भारी असणार. आणि रात्रीची वेळ असल्यामुळे कोणाला थांबून विचारायला कोण लोकच नाही आहेत आजूबाजूला. सो आमचं साथी आहे गुगल आणि आता सध्या हे जे तुम्हाला दिसत असतील आहेत. थोडं माणसं Turn right onto Dapoli, Dabol Road. सो आता जरा थोडं वर्दळ अशी दिसली, बरं वाटलं जरा. बरं वाटलं. आणि इकडे आम्ही आलेलो रोहित सोबत, इथे आम्ही गोळी खाल्लेलो रोहित आणि आम्ही. सो इकडे आलेलो असं त्याला कळायला लागलं आता, बट चला. सो मित्रांनो, फायनली 2 ते 2.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही दाभोळ जेट्टीला पोचलेलो आहोत. खूपच रोमांचक असा प्रवास होता. थँक्यू युनिवर्स. 8:15ची गाडी होती, म्हणजे आणि आम्ही पोचलो बोट आहोत. होती. बोट आहे 8:15ची. आणि 8:05-7ला 8:10च्या दरम्यान पोचलो. थँक्यू. तुम्ही जर येत असाल आणि तुम्हाला गुहागरला जायचं असेल तर दाभोळ जेट्टी 9 वाजेपर्यंत असते, शेवटची 9ची जेट्टी. त्यानंतर काही स्कोप नाही, मग तुम्ही दाभोळमध्ये स्टे करा. सो हे बघा रात्रीची जेट्टी कशी वाटते. काय का बघ तुझं साप नाही वाटत आहे? साप वाटतंय तर दिसणार नाही याच्यामध्ये. रात्रीचा समुद्र थोडासा डेंजर वाटतो है ना. काळो. फायनली आमची जेट्टी निघाली. भाई ये जो रहता है ना, जेट्टी निघाली आणि गाडी आली. हा ती त्यांच्यासाठी घेत आहेत. कमाल आहेत. हो, याल का, येतील का ते. हा पोचले ते आत्ताच जस्ट बोलली ना. थोड़ा रुको भाई, ये जो है ना कडक आले. ये बात, आ जाओ भाई लोग, आ जाओ. चांगलं झालं, वेळ झाले बिचारे. आणि तेव्हा गाडीत चढली आणि जेट्टी निघाली. काय टायमिंगवर आले दोघं, नाहीतर पुढची पकडली असती, पण अजून एक तास अर्धा तास थांबायला. चांगलं झालं. थँक्यू सो मच. बाय बाय दाभोळ. आता आम्ही चाललो आहोत गुहागरला. आता रात्र आहे त्याच्यामुळे एवढा काय असा खास व्ह्यू दिसत नाही. समुद्र पूर्ण काळा दिसतोय. रात्रीचा समुद्र पण अनुभवायचा होता. भीती वाटते अशी मला पाणी बघून, पण चांगलं आहे. मित्रांनो, फायनली आम्ही दाभोळवरून ढोपावेला आलेलो आहोत आणि इथून आता आम्ही गुहागरला चाललो आहोत. सो आय थिंक अर्धा तासाचा डिस्टन्स आहे.
बघू हे लोक काय करत. आणि खूप इंटरेस्टिंग रस्ता वाटतोय आणि ही जर्नी पण, कारण नाईट जर्नी अचानक झाल्यामुळे पुढे काहीच दिसत नाहीये, पण मजा येते. नेहमीचा डायलॉग हात फाटेल पण अभिमान वाटेल. तो आज डिनर करायला आम्ही आलो आहोत सुरुचीमध्ये. आज आम्ही व्हेज खाणार आहोत. बघूया व्हेज जेवण कसं आहे ते. रात्री आम्ही खाल्ली मोदक व्हेज